राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता 10,000 रुपयांपर्यंतचे अनुदान सरकारकडून मिळणार अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे आणि या अपडेटमुळे लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे। संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत जमा होणार, एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये किती रुपयांचा जमा होणार, 1500 रुपये मिळणार की मग 2100 रुपये मिळणार, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यामध्ये हप्तावाढ मिळणार की नाही, ज्या महिलांना अद्यापही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी काय करायला हवे जेणेकरून पुढच्या 48 तासांच्या आतमध्ये पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। तसेच एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता कोणत्या 14 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे आणि कोणत्या बँका आहेत ज्या बँकांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे, सर्व काही इन डिटेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 24 मार्च 2025, वार सोमवार आणि आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की लाडक्या बहिणींना चालू वर्षात तरी हप्तावाढ मिळणार नाहीये। होय मित्रांनो, अत्यंत धक्कादायक अशी ही अपडेट पुढे आलेली आहे। 600 रुपये हप्ता वाढ होणार, 1500 रुपयांचा हप्ता आता 2100 रुपयांचा होणार, आमच्या बँक खात्यामध्ये दरमहा 2100 रुपये मिळणार, अशा प्रकारच्या चर्चा सध्या राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये होत्या। परंतु महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी नुकतीच एक अपडेट देताना म्हटले आहे की सध्या तरी लाडक्या बहिणींना हप्तावाढ मिळणार नाहीये आणि हप्तावाढी संदर्भात स्पष्ट घोषणा राज्य सरकारकडून करण्यात येईल की पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार। मित्रांनो, तुमच्या माहितीकरिता सांगतो की लाडकी बहीण योजनेकरिता अर्थसंकल्पामध्ये वाढीव हप्त्या संदर्भात तरतूद करण्यात आलेली नाहीये आणि त्या अनुषंगाने इतकी गोष्ट नक्की सांगता येईल की राज्यभरातील लाडक्या बहिणींना पुढील किमान 6 महिने तरी हप्तावाढ मिळणार नाहीये। 1,500 रुपयांच्याच हप्त्यावर त्यांना समाधान मानावे लागणार आहे। सध्या तरी महायुती सरकारमधील एखादा नेता हप्तावाढ झाली आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार अशा प्रकारची घोषणा करणार नाही, इतके मात्र नक्की। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळण्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे। या 14 जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे। या 14 जिल्ह्यांची नावे जाणून घेण्यापूर्वी कमेंट सेक्शनद्वारे मला एक गोष्ट नक्की सांगा की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती रुपये जमा झाले, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण 3000 रुपये जमा झालेत की नाही, त्यासोबतच अन्नपूर्णा योजनेद्वारे तुम्हाला 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मिळाली की नाही, कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच पैसे मिळाले नसतील तर ते का मिळाले नाहीत, कोणत्या समस्येमुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊ शकले नाहीत, याबाबत देखील मला नक्की कळवा। तुम्ही जी कमेंट कराल त्याद्वारे अनेकांना कळून येईल की अशा प्रकारच्या चुकीमुळे आमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकले नाहीत। मित्रांनो, आता आपण त्या निवडक 14 जिल्ह्यांबाबत जाणून घेणार आहोत ज्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, जिल्ह्यांच्या यादीतील पहिला जिल्हा आहे सातारा, दुसरा जिल्हा आहे सोलापूर, तिसरा जिल्हा आहे सांगली, चौथा जिल्हा आहे कोल्हापूर, 5वा जिल्हा आहे नागपूर, 6वा जिल्हा गडचिरोली, 7वा जिल्हा गोंदिया आणि 8वा जिल्हा भंडारा, 9वा जिल्हा आहे चंद्रपूर, 10वा जिल्हा धुळे, 11वा जिल्हा जळगाव, 12वा जिल्हा ठाणे, 13वा जिल्हा अहिल्यानगर आणि 14वा जिल्हा आहे बुलढाणा। मित्रांनो, ह्या 14 जिल्ह्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे आणि सोबतच काही अशा बँका देखील आहेत ज्या बँकांमध्ये लाडक्या बहिणींचे अकाउंट असेल तर त्यांना काळजी करण्याचं कसलंच कारण नाहीये। या निवडक बँकांमध्ये ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, येस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, IDBI बँक, इंडसइंड बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि सोबतच पोस्टाच्या बँकेचा देखील समावेश आहे। ज्या महिलांचे खाते पोस्टाच्या बँकेत आहे त्यांना देखील काळजी करण्याचं अजिबात कारण नाही, असे आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। मित्रांनो, ह्यानंतर लाडकी बहीण योजनेविषयीची एक महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना 2100च काय तर दर महिन्याला 3000 रुपये देखील आम्ही देऊ, मात्र त्याकरिता त्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार, असे महत्त्वाचे विधान महायुती सरकारमधील एका बड्या नेत्याने केले आहे। भाजप नेते परिणय फुके असे त्यांचे नाव आहे। ते म्हणाले की
लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे। या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। 2100 काळे 3,000 रुपये सुद्धा देऊ, पण थोडा वेळ थांबावे लागेल। मी तुम्हाला दाव्याने सांगतो, 2100 नाही तर 3,000 रुपये सुद्धा देऊ, पण काही दिवस तुम्हाला थांबावे लागणार आहे। आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे। त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिला आहे। त्याची परतफेड आम्ही करणार आहोत। 1,500 रुपये सुरू ठेवणार आहोत आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतसे 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर 3,000 रुपये सुद्धा देऊ, असे परिणय फुके यांनी म्हटले आहे। मित्रांनो, भाजप नेत्याच्या ह्या वक्तव्यावरून हे देखील स्पष्ट होत आहे की सध्या तरी राज्याची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाहीये। 1,500 रुपयांवरून 2100 रुपयांचा हप्ता जर लाडक्या बहिणींना देण्यात आला तर त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक ताण पडणार, जो सरकारला सध्या तरी पेलवणे शक्य होणार नाही। महाराष्ट्रातील राज्य सरकार सध्या या समस्येवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिला खोटी माहिती पुरवून खोटी कागदपत्रे सादर करून आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवत होत्या, त्यांना तातडीने ह्या योजनेतून देखील बाहेर करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ अशाच महिलांना मिळावा ज्या खरंच गरजू आणि गरीब आहेत, अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। मित्रांनो, ह्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। मित्रांनो, ह्यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट पुढे आलेली आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे। ते म्हणाले की जर मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं। अजित पवारांच्या ह्या स्पष्ट भूमिकेमुळे किंवा वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेतच, शिवाय अर्थमंत्री देखील आहे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला आहे, पण या योजनेबाबत आम्ही खरं बोललो असतो तर आमचं सरकार आलंच नसतं, अशी स्पष्ट कबुली अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। मित्रांनो, पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले। ह्यापैकी एक प्रश्न असा होता की जेव्हा राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली तेव्हा पैशांचा सोंग आपल्याला करता येणार नाही, हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं का? ह्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार असे म्हणाले की जर मी त्यावेळी खरं सांगितलं असतं तर आम्ही परत आलोच नसतो। सरकार कसं येईल हे बघणं महत्त्वाचं असतं। या प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार पुढे म्हणतात की आम्ही काही साधू संत नाही, आमचंही काही विजन आहे, ते प्रत्यक्षात आणण्याकरिता प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे। केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, त्यांची मदत घेऊनच राज्याचं उत्पन्न वाढवून आपण मार्ग काढू, असं माझं मन सतत मला सांगत होतं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे। आम्ही कुठलीही योजना बंद करणार नाही असं आधीच सांगितलं आहे। जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारची योजना एकसारखीच असते तेव्हा आम्ही राज्याची योजना बंद करून केंद्राच्या योजनेचा लाभ घेत असतो। तसंच केंद्र सरकारच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेचा लाभ घेत आहोत, असंही अजित पवार यांनी सांगितलं। मित्रांनो, ह्यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये काही आमूलाग्र बदल केले जाणार का? सध्या लाडकी बहीण योजनेचे जे विविध निकष आहेत त्या निकषांमध्ये आणखी काही निकषांची भर घातली जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार असे म्हणाले की लाडकी बहीण योजना ही गरजू आणि गरीब महिलांकरिता सुरू करण्यात आलेली योजना आहे। या योजनेचे उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवावे लागणार आहे। ज्या महिलांना खरंच पैशांची गरज आहे, ज्यांच्या हातावर पोट आहे किंवा त्या इतक्या सक्षम नाही आहे, पैशांची फारच अडचण त्यांना सहन करावी लागते, त्यातून तोडगा काढण्याकरिता, त्यांना मार्ग दाखवण्याकरिता लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। योजनेचा लाभ सर्व गरजू महिलांना मिळावा असाच आमचा प्रयत्न राहणार आहे। मात्र सोबतच राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडू नये याची देखील आम्हाला दक्षता घ्यावी लागणार आहे। तेव्हा ज्या महिलांना ह्या पैशांची गरज नाही, ज्या महिला सुखवस्तू कुटुंबातील आहेत, हाय क्लास फॅमिलीतील आहेत, अशा महिलांना वगळण्याकरिता छाननी प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येणार आहे। सोबतच योजनेच्या निकषांमध्ये नव्या निकषांची भर जर घातली गेली तर त्यात नवल वाटण्याचे कारण नसावे, असे देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले। मित्रांनो, अजित पवार यांच्या या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।